लोकसभा निवडणूक 2024च्या अनुषंगाने या ठिकाणी या तालुक्याची दिशा ठरवण्याच्या उद्देशाने जो मेळावा या ठिकाणी आयोजित केला गेला, या मेळाव्याला अध्यक्ष म्हणून लाभलेले सन्माननीय भाऊसाहेब कारंडे साहेब, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या आदेशाने आपण आजचा मेळावा या ठिकाणी आयोजित केला, ते कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबांचे मित्र आदरणीय माजी मंत्री सन्माननीय दिलीपरावजी सोपल साहेब आणि त्यांच्यावर प्रेम करणारे या तालुक्यातील सर्व वडीलधारी मंडळी, तरुण मित्र, माझ्या माता भगिनी आणि बंधुत्व, साहेब मी तुम्हाला अतिशय बारकाईने बघतो. मी अनेक राजकीय माणसं बघितली. मी खरंच माझं नशीब समजतो की लोकनेते विलासरावजी देशमुख साहेबांबरोबर मला जवळून त्यांना बघता आलं की एक मुख्यमंत्री असलेला माणूस कशा पद्धतीने काम करू शकतो हे मी स्वतः जवळून बघितलं. स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेबांना सुद्धा मी अतिशय जवळून बघितलं की माणसं लोकनेते असंच होत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, हिंदुराय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यांनाही जवळून बघता आलं, अनुभवता आलं. आणि साहेब माझं इलेक्शन येऊन थांबलं की तुमच्याजवळ. मी अनेक कार्यक्रमात बघितलं की नावाने त्या माणसाला हात मारतो आणि कार्यक्रम कुठला का असला, मी कधीच पुत्राला आणि महाराला यासारखं कार्यक्रम केलेला बघितलं नाही. त्यांना एकदा बी नाही. पाठी टाकायचं काम गावात नाही. वास्तुशांतीचा कार्यक्रम असू द्या, लग्नाचा कार्यक्रम असू द्या, त्याच्या कुटुंबातला एक ज्येष्ठ सदस्य जितका त्या ठिकाणी लक्ष देऊन काम करतो त्या कार्यक्रमात, त्याच्यापेक्षा एक पातळ पुढे जाऊन साहेब त्या प्रत्येक कार्यक्रमात त्यांचा वावर असतो. मी अतिशय बारकाईने बघितलं आणि मग माझ्या लक्षात आलं की एक माणूस कुठल्याही पक्षाची ताकद सोबत नसताना अक्षरशः वेड्यासारखं प्रेम करणाऱ्या या कार्यकर्त्याच्या जोरावर या भागातून 7 साल तो मनस्तेही साहेब राजकारणी माणसाकडे बघत असताना बाहेरच्या लोकांना वाटते फार हे काय आमदार आहेत, खासदार आहेत. वैयक्तिक आयुष्य त्या माणसाला काहीच राहत नाही. सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत प्रत्येक श्वास, प्रत्येक क्षण हा त्या सामान्य माणसासाठी आणि त्या कार्यकर्त्यासाठी जेव्हा माणूस खर्ची घालतो, मला वाटतं त्यावेळेस साहेबासारखं व्यक्तिमत्व त्या ठिकाणी जन्माला येतं. ही आवडून मला या ठिकाणी नमूद करावं. साहेब मी शब्दाचा फार पक्का आहे. तुम्ही बघितलं आम्ही लहान आणि राजकारणात आहे तुमच्यापेक्षा, पण एकदा का शब्द दिला तर मग जीव गेला तरी बेहत्तर, पण शब्द लागायला जुळणार नाही. मी 20 दिवस झालं वाट बघत होतो. राज्य
राज्यातला मोठा पक्ष म्हणायचा का देशातला का जगातला? जगातला म्हणून आज उमेदवारी जाहीर होती का उद्या होती आणि 2 डझन नाव येऊन गेले साहेब. रोज नवीन माणूस, पण ती त्रोटकाच्या पत्रावळीवर टेकनात येत. पुन्हा दिवसाला माणूस बदलला, पुन्हा सकाळून एक दुपारून एक आणि संध्याकाळून एक चालू झालं. हा, आणि एवढा सगळा काटाटोप केल्याच्या नंतर भारतीय जनता पार्टीला हुशार आहे, साधी नाही. त्यांच्या लक्षात आलं की काटा निघणार आहे. मग ती काटा आपला नको म्हणले. बळीचे बकरे तिने आधीच सोबत घेतलेले दोघं. काय काटा निघायचा ती त्यांचा नको म्हणले आणि मग उमेदवार जाहीर झाला. आता उमेदवार जाहीर झाला की आता आपली प्रचाराची दिशा ठरली. होय, आधी उभा हवेत गोळ्या हाणायचे, इकडे फार काढणे तिकडे फार काढणे. आता मात्र प्रचाराची दिशा ठरली. काय साहेब, आता ही लढाई पद्मसिंह पाटील कुटुंब विरुद्ध पवनराजे निंबाळकर कुटुंब काय जातो फेकून नाही. आता मला त्याचा परत लेखा धोका घ्यायचा आहे. कदाचित बार्शीच्या माणसाला माहित नसत, हे डॉक्टर पद्मसिंह पाटील धाराशिव जिल्ह्याचे 40 वर्ष मंत्री म्हणून नेतृत्व करत होते. किती वर्ष? 40. आणि त्याच्यानंतर राणा पाटलाची राजकारणात एंट्री झाली. वर्गात सुद्धा राणा पाटलाला कोणी मॉनिटर केलं नसल, पण शरदचंद्रजी पवार साहेबांनी ह्यांना डायरेक्ट मंत्री. मग डॉक्टर पाटलाची 40 वर्ष आणि राणा पाटलाची 5, 45 वर्ष हे कुटुंब धाराशिव जिल्ह्याचं मंत्री म्हणून नेतृत्व करत होतं. किती? 45. आणि 45 वर्ष नेतृत्व त्या जिल्ह्याचं केल्याच्या नंतर काय साध्य केलं जिल्ह्यानं? तर ह्याच मोदी सरकारनं भारत देशातल्या दरिद्री जिल्ह्याची यादी जाहीर केली साहेब. आता महाराष्ट्र मला कळायचं नाही म्हणून मी आपलं स्वागताचे सांगितलं दरिद्री. आणि 45 वर्ष मंत्रिपदाचा कारभार आणि त्याचा आमच्या जिल्ह्यासाठी धाराशिवसाठी काय उपयोग झाला? तर हा धाराशिव जिल्हा देशात दरिद्री जिल्ह्याच्या यादीत, मागासलेल्या जिल्ह्याच्या यादीत नंबर 3 ला. बघा मंत्रिपदाचं असं कधी झालं बघितलं? कितव्या नंबरला? 3ऱ्या. आणि ज्यांनी मंत्री म्हणून नेतृत्व केलं तेच पद्मसिंह पाटील 2009 ची खासदारकी लढले तेव्हा इस्टेट जाहीर करावं लागते. त्यांनी प्रॉपर्टी जाहीर केली. ते पद्मसिंह पाटील देशातल्या श्रीमंत खासदारांच्या पैकी पूर्ण देशात क्रमांक 3 चे श्रीमंत खासदार म्हणून कोण? डॉक्टर पद्मसिंह पाटील. आता मला तुम्हाला विचारायचंय, 45 वर्षाच्या मंत्रिपदाचा उपयोग जिल्ह्याला झाला का पाटील कुटुंबाला झाला? आणि साहेब 45 वर्ष सत्ता उपभोगून हीच मंडळी एका रात्रीत कुठल्या पक्षात गेली? कुठं? कमळावाडी. आणि राष्ट्रवादी मधून भाजपमध्ये जायचं कारण काय सांगितलं? विकास करायचा.
पवारसाहेबांचं भाषण ऐकलं असेल तुम्ही. अरे तूच मंत्री होता 45 वर्ष, मग काय मी भाषण ऐकलेली पुढे सांगायची गरज नाही. आता गंमत अशी आहे, ज्या राष्ट्रवादी काँग्रेसमधनं भाजपमध्ये गेले का विकास करायचा आहे म्हणून, त्याच भाजपमधून आता परत कुठं चोरलेली, फरक आहे, चोरलेल्या राष्ट्रवादीकडे. आता कारण काय, बहुतेक कमळवायला विकास जमला नाही म्हणून परत राष्ट्रवादी. साहेब मला हे उदाहरण देत असताना एक गोष्ट मला तुम्हाला अंडरलाईन करायची की 45 वर्ष मंत्री केलेल्या शरद पवार साहेबांना गद्दारी करून ही माणसं एका रात्रीत भारतीय जनता पार्टीत गेली. आणि दुसऱ्या बाजूला पवनराजेचा पोरगा ओमराजे आहे, ज्याला उद्धव ठाकरेंनी एकदा आमदार आणि एकदा खासदार केलं. आमची सत्ता जात होती, आमच्या पक्षाचं चिन्ह जात होतं, आमच्या पक्षाचं नाव जात होतं, आणि पलीकडे गेलं तर 50 खोके मिळत होतं. पण त्या 50 खोक्यावर लाथ मारून निष्ठेनं आणि इमानदारीनं उद्धवजी ठाकरे साहेबांमागे उभा राहिलेला ओमराजे. हा पहिला फरक त्यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये. आता दुसरा, चुकून जर राणा पाटील 2019ला खासदार झाले असते तर खालची विधानसभा कुणी लढली असती हो? तुम्हाला बी कळले आता अर्चना पाटील. हा, ओमराजे 2019ला खासदार झाला. साहेब माझी विधानसभा माझ्या घरात नाही लढली गेली. कैलास पाटील नावाचे जिल्हा परिषदेचे सदस्य होते, ते विधानसभेला उभारले, आमदार झाले. आणि आज मला अभिमान आहे साहेब की ते सुद्धा त्या 50 खोक्यावर लाथ मारून निष्ठेनं उद्धवजी ठाकरे साहेबांबरोबर उभे आहेत. साहेब क्रमितनं मी दाखवून दिले की राजकारण हा फक्त एकत्रित नाही तर आपण सगळ्यांनी सामूहिक पद्धतीने करायचं काम आहे. आणि ते मी त्या ठिकाणी आवर्जून दाखवून दिले. आज मी एवढं सांगतो साहेब की ज्या माणसाला शब्द दिला, ज्या माणसाला मी कुठल्याही किमतीत मी तो शब्द मोडत नाही. आणि मी खात्रीनं सांगतो साहेब की आपण कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबांचे मित्र आहात. आपला अधिकार वडिलकीचा आहे. निश्चित मी आपल्या मुलाच्या वयाचा असणार आहे. काही चुकलं तरी वडिलकीच्या नात्यानं तो अपराध तुम्ही पोटात घेऊन मोठ्या मनाला त्या ठिकाणी मला माफ केलंय. आणि मोठ्या ताकदीनं आज तुम्ही माझ्या पाठीमागे उभारला. मी त्याच्याबद्दल सुद्धा आपला मनापासून आभार व्यक्त करतो. आज या ठिकाणी आपण बघितलं उद्धव ठाकरे साहेबाला यांनी बाजूला काढलं भाजपनं. बघा मुख्यमंत्री पदावर काढलं, बाजूला काढून अख्खी शिवसेना फोडली. 40 आमदार 13 खासदार त्यांच्या बाजूने घेतले. सत्तेत आले तरी उद्धव साहेबांची भर भरून निघाली का हो? नाही. त्याच्या पुढं बाईवर बाईनो 70,000 करोड़ का घोटाला किसने किया? मोदी ने किया. घोटाळा केला म्हणून भाषण केलं 5व्याच दिवशी. तेच अजितदादा त्यांच्याच मंत्रिमंडळात काय झाले? उपमुख्यमंत्री. आणि खातं कोणतं? ही आमची लय रुसून गेली. अजितदादा निधी दिना, पैसे दिना. आता दिले तो विचार
आणि खातं कोणतं? आडतं खातं, म्हणजे याला खायचं चांगलं माहिती. बघा दुसरी पार्टी फोडली. अजितदादाबरोबर किती जण गेले कोण आमदार? 36-37. बघा राष्ट्रवादी पहिल्यांदा सेना फोडली, राष्ट्रवादी फोडली. आदर्श घोटाळ्याची श्वेतपत्रिका लोकसभेत मांडली. भाजपचे खासदार आरडू अशोक चव्हाणांवर बोलत होते, असा आरडू. आणि तेच अशोक चव्हाण फोडून कुठे गेले? तरी बरोबर निघालेले आहे. जानकर साहेब आमच्याकडे येऊन माऱ्यातून लढते असं कळाल्या. त्या जानकर साहेबांच्या मागे लागून कुठून उमेदवारी दिली? पुन्हा परभणी. तरी बरोबर निघालेलं आहे. पुन्हा इंजिनाच्या मागे लागले. इंजिनाचा अख्खा पाठिंबा घेतलाय. तरी उद्धव साहेबांची भर भरून निघालेली. आणि मला खात्री आहे साहेब, ही काहीतरी म्हणत असतील आपकी बार ह्यो पार त्यो पार, ही मनातून प्रचंड घाबरले. इतके घाबरले. आणि तुम्हाला सांगतो खात्रीनं की ह्याचा अंत सुद्धा त्याच पद्धतीनं होणार आहे. महाराष्ट्रात खालच्या पातळीचं नाचवलेलं राजकारण जनता विसरणार नाही. त्याचा हिशोब जनता घेतल्याशिवाय राहणार. आज मला आपल्या सगळ्याला सांगायचंय साहेब, आता मी संपर्कात ही त्यांनीच मान्य केली. की ही संपर्कात आहे. नाही तर खासदाराचं कसं असायचं, 6 महिन्यातच खासदाराला आपण पाहिजे. ओमराजेचं आहे का काय असं? आता माझा संपर्क मी टोचायला करू साहेब. मला तुमच्यासारखं 24 तास वेळ आहे. 24 तास वेळ आहे. राणा पाटला सारखा ट्रस्टचा कारभार बघून येऊन, सगळं बघून येऊन पुन्हा मला लोकांना वेळ द्यायचा नाही. माझा 24 तास वेळ सर्वसामान्य माणसासाठी आहे. मी देतो. मला विचारते माझी खिल्ली उडवते, फोनवर काय होते? मला त्यांना सांगायचे साहेब, फोनवर काय होते? शेतकऱ्याचं कर्ज वाटप. मी खासदार झालो, शेतकऱ्याचं कर्ज वाटपाचं टार्गेट दिलं असते बँकेला. 2019ला % कर्ज वाटप झालं साहेब. टार्गेट होतं 1379 कोटी कर्ज वाटप, 536 कोटी. आणि त्या ठिकाणी सूत्र हातात घेतल्याच्या नंतर तेच टार्गेट 2021 मध्ये 1590 कोटी रुपयाचं होतं. 914 कोटी रुपये वाटप केले, 57% गेलं. 2022 मध्ये 1539 कोटी टार्गेट होतं, 904 कोटी रुपये वाटप केले, 59% गेलं. 2023 मध्ये 1368 कोटी टार्गेट होतं, 1069 कोटी शेतकऱ्यांना वाटप केले, 78% गेलं. साहेब ही फोनवर केले. आज शेतकऱ्याला 536 कोटी मिळत होते, आज 1069 कोटी मिळाले. मला सांगा, 536 कोटी जर जास्त माझ्या शेतकऱ्याच्या खात्यात पडले असते त्याला शेती करण्यासाठी, तर मला वाटतं की शेतकरी मला कधी विसरू शकत नाही. माझ्या हवेला केली जाते. घरकुलाचं काम करायचं, भाता पाण्याचं काम करायचं आहे. आता मला घ्यायचं मग माझा असं म्हणणं आहे साहेब, खासदार ही मी प्रतिष्ठेसाठी मिळवण्यासाठी ह्या पदावर बसायचं नाही. 20 लाख लोकांची जबाबदारी म्हणून हे पद स्वीकारलेलं आहे आणि ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडतो. मला जर कोणी सांगितलं की दादा घरकुलाचा हप्ता काढायला गेलाय,
राज्याचा विषय आहे का केंद्राचा? मी तिचा ऍक्शन घेतो. कुठल्याही निर्णयावरही त्याला फोन करतो आणि त्या शेतकऱ्याचा हप्ता त्या ठिकाणी त्या घरकुलाचा हप्ता त्याला द्यायला भाग पाडतो. आणि फोकटात राहणारा माणूस जेव्हा पक्क्या घरात येते ना, त्या घराची किंमत राणा पाटील सारख्या ताजमहल हॉटेलला दिवसाची 50,000ची रूम करून राहणाऱ्या माणसाला कधीच काढणार नाही. ते ओमराजेला जाणार. कोरोनाच्या कालावधीमध्ये अनेक लोक होते. कुणाला व्हेंटिलेटरचा बेड लागायचा, कुणाला ऑक्सिजनचा बेड लागायचा, कुणाला लंडीवर औषध लागायचं. साहेब ओमराजे क्षणिक थांबला नाही. प्रत्येकाचे कोड उचलून प्रत्येकाला मदत करायची भावना त्या ठिकाणी ओमराजेने त्या ठिकाणी पाळली. आणि आज त्याची कमाल अशी आहे की कोरोना जवळपास 3-4 वर्ष लोटून गेले, पण आजही साहेब गावागावात गेल्यावर माणूस भेटते आणि सांगते की तुम्ही केलेल्या मदतीमुळे माझे वडील वाचले, तुम्ही केलेल्या मदतीमुळे माझा नवरा वाचला. त्याच्यापेक्षा मोठा आशीर्वाद कुठला असू शकतो. आणि आपल्याला सांगू इच्छितो की फोनवर जे तुम्ही नाव ठेवता ना, फक्त 7 तारखेचं मतदान होऊ द्या. 7 तारखेचं मतदान झाल्यावर 4 तारखेच्या मतमोजणीवर तुम्हाला दाखवून देते लोक की फोन उचलल्यावर काय होते आणि काय नाही. माझी अवहेलना केली. मला आपल्या सगळ्यांना सांगायचंय, तुम्हाला वाटलं असेल अरे 5 वर्ष फोन उचललं नाही, वाटलं साहजिक तसा परसेप्शन तयार करायचा प्रयत्न झाला. मला आपल्या सगळ्यांना सांगायचंय की मी काय केलं. डॉक्टर पाटील मंत्री असताना जे मेडिकल कॉलेज धाराशिव जिल्ह्यासाठी मंजूर झालं 1983 ला, धाराशिव मध्ये झालं नाही, मुंबईला नेरुळला झालं. कुठं? नेरुळला. गाव धाराशिवची लोक मतदार नव्हती. मुंबईला जास्त वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत का धाराशिवला? मुंबई काय आदिवासी भाग होता काय? तिथं केलं गेलं. इथल्या माणसाचा विचार केला गेला नाही. आणि ते कॉलेज सुद्धा वैयक्तिक ट्रस्टच्या मालकीनं त्या ठिकाणी करून घेतलं, शासनाच्या मालकीचं राहिलं नाही. ओमराजेला सत्ताधारी पक्षातले 2.5 वर्ष मिळाले, त्यातला 1.5 वर्ष कोरोनामध्ये गेला, 1 वर्ष काम केलं. आणि खात्रीनं अभिमानानं सांगतो की एक मेडिकल कॉलेज धाराशिवला मंजूर करून घेतलं, तेही 100% शासनाच्या मालकीचं. हे माझं पहिलं. सारखं विचार ठळक का ठळक का, ठीक आहे म्हणून ठळक का. आता या मेडिकल कॉलेजसाठी काय 750 कोटी रुपये लागले. साहेब आरडीएसएसचा मी अध्यक्ष आहे, सोलापूरचा सुद्धा. सोलापूरला 3 खासदाराचा मतदारसंघ आहे. भारतीय जनता पार्टीचे दोन्ही खासदार सिद्धेश्वर स्वामी, जय सिद्धेश्वर स्वामी आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर, या दोघांनी मला म्हणले ओमराजे तुम्ही वेळ देऊ शकता. तुम्हाला माहिती आहे त्या दोघांनी सहमती देऊन माझा मतदारसंघातला थोडा भाग असताना सुद्धा या आरडीएसएसचं मला अध्यक्ष केलं. आणि मी अध्यक्ष झाल्याच्या नंतर या बार्शीसाठीची विजेची फार मोठी अडचण होती. साहेब मला अभिमानानं सांगायचंय की 33 केव्हीची 4 सबस्टेशन आपण बार्शी तालुक्यामध्ये आरडीएसएस मध्ये मंजूर करून घेतली. गाजेगाव रोड बार्शी शहरातला, फपाळवाडी, डोलारी आणि केसरी हे 4 33 केव्हीचे सबस्टेशन आणि ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर जुने सबस्टेशन आहेत. पण पॉवरमुळे व्होल्टेजमुळे ट्रिपिंग येते, लाईट बंद पडती, कधी ही फाटा चालवायचा, कधी ही फाटा चालवायचा, कधी ही फिटर बंद ठेवायचं, कधी ती फिटर चालवायचं. या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी पानगाव, हिंगणीपा, शेंद्री, उपळाई, बोरगाव, पांगरी, धामणगाव, चिखर्डे, सुरडी आणि गौडगाव या 10 ठिकाणी ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर आपण आरडीएसएस या योजनेतून मंजूर करून घेतले. त्याचबरोबर क्षमता वाढ, बैराग सबस्टेशनला आपण त्या ठिकाणी क्षमता वाढ करून घेतली. नवीन ट्रान्सफॉर्मर साहेब 5 वर्षात आम्हाला फक्त 81 ट्रान्सफॉर्मर शेतकऱ्याचे वैयक्तिक डीपीडीसी मधून करता आले. पण आरडीएसएस मधून एका धक्क्यात 485 ट्रान्सफॉर्मर आपण त्या ठिकाणी शेतकऱ्याचे मंजूर करून घेतले. आणि 234 ट्रान्सफॉर्मरचे 63 होते ते सरसकट 100 करण्याचा निर्णय घेतला. याच्यासाठी 190 कोटी 21 लाख रुपये इतके पैसे आपण आरडीएस
योजनेच्या माध्यमातून बार्शी तालुक्यासाठी दिले. हे माझं ठळक काम. आता मला तुम्हाला विचारायचंय, मेडिकल कॉलेजचे 700-750 कोटी, ही 190 कोटी, ही काय मी गोरगरवाडीची जमिनी कोण आणून दिली का? माझी वैयक्तिक प्रॉपर्टी कोण आणली का? पैसे कोणाचे? आमदार असो खासदार असो, शासनाकडनं आलेला पैसा जो खर्च करतो तो पैसा त्यानं वैयक्तिक विकलेली प्रॉपर्टीचा पैसा नाही, अजिबात नाही. पैसे कोणाचे? जीएसटी भरतावर नाही, शर्टावर जीएसटी, पॅन्टीवर जीएसटी, चष्म्यावर जीएसटी, माणूस वर गेल्यावर पोहोचवायच्या सामानावर सुद्धा जीएसटी, जेवणाला बी जीएसटी, हाताच्या पोट्याचा चांगला लक्षात येईल. म्हणजे तुमच्याकडून जीएसटीच्या रूपानं जमा केलेला पैसा, अरे तुम्ही आम्हाला निवडून दिलं म्हणून अधिकार आला, म्हणून आम्ही तुमच्यासाठी खर्च केले. याच्यात उपकाराची भाषा पाहिजे का कर्तव्याची? ओम राजेंद्र कर्तव्य म्हणून नारळ फोड्या कार्यक्रम केला नाही. माझा मीच सत्कार करून घेतला का? पैसे तुमचे आहेत, तुम्ही निवडून दिलं म्हणून आम्हाला अधिकार दिला आणि तुमच्यासाठी खर्च करणं आमचं काय कर्तव्य आहे. मला माहिती तुम्हाला बोरवले ठळक काम, पण मला सांगणं गरजेचं आहे. कारण तुम्हाला वाटत नाही 5 वर्ष ज्याकडे दिली मी फक्त वाटायचं म्हणून सांग. पुढचं प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 32 कोटी रुपयाचे रस्ते आपण ह्या बार्शी विधानसभा मतदारसंघामध्ये मी खासदार झाल्यापासून केले. खासदार निधीमधून 2 कोटी 81 लाख बार्शी तालुक्यासाठी मी त्या ठिकाणी दिले. नारळ फोड्या केला का? पण मग काय केलं नाही का? त्याचबरोबर 25-15 मधनं ज्यावेळेस सरकार होतं आपलं 71 लाख रुपयाचं काम आपण बार्शी तालुक्यासाठी केलं. त्याचबरोबर 30-54-50-54 1 कोटी 22 लाख रुपये जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून दिले आणि जनसुविधेमधनं 63 लाख रुपये माझ्या बार्शी तालुक्यासाठी दिले. ही घ्या ठळक का? ठळक का? नाही नाही, आपलं कोण कुठलं टेन्शन नसतं, आपलं कुठलं टेन्शन नसतंय, ना कॉन्ट्रॅक्टर नसतंय ना काय नसतं. आपलं पद्धत नाही तर काय करता त्याच्यासोबत. आता साहेब मला आवर्जून सांगायचंय, ही मुरलीहून कुर्डवाडीहून बार्शी कसं काय वाटत होतो? गचका असला की पहिली शिवाय कुणाला काय खरं आहे की खरं आहे? आता रस्ता साहेब केंद्र सरकारकडे हस्तांतरित केला, त्यामुळे जबाबदारी कुणाची होती? खासदाराची. मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो की टेंभुर्णी पासून कुसळांपर्यंत आणि कुसळांपासून एडीसी पर्यंत हे दोन्ही पॅकेज गडकरी साहेबांकडे बसून मी मंजूर करून घेतले आणि 10 मीटरचा रस्ता केला. आता रस्ता जर केंद्र सरकारकडे असलं तर त्याचं श्रेय मला द्यावं लागेल. असं करू नका. तुम्हाला मी केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा फरक कळतो. बरं तुमचं बी तुमचं, आता आमचं बी तुमचंच का? जे केलं की आपण आगळ हानीत नाही, बोलत नाही. जी केलं तीच. आणि साहेब कुसळांपासून एडीसीचं सुद्धा या अवकाळी गावातलं देखणं कॉन्ट्रॅक्टर होतं. त्यानं काम न केल्यामुळे राहिले, नाहीतर ह्या रस्त्याबरोबरच पुढचा रस्ता सुद्धा क्लिअर होऊन निघत होता आणि काम पूर्ण होत होतं. ही या ओमराजेचं ठळक काम आहे. ठळक. तुमची पनवेल नांदेड गाडी थांबत होती का इथं? नाही, इथे टिकटी राज्यमंत्री आला, म्हणला तुमचा खासदार काय झोपलाय का? म्हणजे त्याला दाखवी तुझा आलाय का झोपलाय?
पहिल्यांदा पनवेल गाडीला बारशे या ठिकाणी स्टॉप घेतलाच आहे. पहिल्यांदा ओमराजेनं घेतलाय. आता रेल्वेचं केंद्र सरकारकडेच आहे की राज्याकडे नाही की कसं बघावं पुन्हा म्हणजे ते मला त्यांना सतत राहिले काय काय म्हणतात. आणि अमृत योजनेतनं बार्शी शहरात जी रेल्वे स्टेशन आहे त्याच्या सुद्धा विकासाचा पूर्ण रोडमॅप तयार केला आहे. त्यालाही मंजुरी त्या ठिकाणी अमृत योजनेचा आपल्याला मिळालेली आहे. ही काम त्या ठिकाणी आता लेख सांगत बसत नाही. तिथून पुसळपासून ते येरमाळ्यापर्यंत जो रस्ता झालाय तोही आपण बघितलाय. तोही उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना मंजूर केले. परंड्यापासून ते तिथपर्यंत गेलेला रस्ता आहे बार्शी ते परंडा बायपास तिथपर्यंत तोही उद्धव ठाकरे साहेबांच्या काळात मंजूर केलेला आहे. साहेब मला फक्त 1 वर्ष संधी मिळाली तर मला वाटतं एवढी कामं मी केले. आता मला त्यांना विचारायचंय की त्यांचेच पिताश्री 5 वर्ष खासदार होते मग बार्शी कशी चमकवली तर फडक्यात तरी आम्हाला सांगा. मी लोकसभेची माहिती काढली. एक पटाई या नुसता बोलला नाही यंदा सुद्धा नाही. ओम राजे 71 वेळेस बोललाय. 71 वेळेस. मला खासदारची प्रतिष्ठा म्हणून मिळवायची नव्हती. तुमच्यासाठी काम करायचे तुमचा आवाज म्हणून तिथं जायचं होतं आणि मी ते केलंय. आज मला आपल्याला अजून सांगायचंच आहे की टेंभुर्णी पासून ते लातूर पर्यंत 4 पदरी रस्त्याचा DPR सुद्धा गडकरी साहेबांच्या मागे लागून आपण मंजूर करून घेतलाय. ही 5 वर्ष झाल्याच्या नंतर पुढच्या 5 वर्षांना एक गावात 100 पदरी रस्त्यानं तुम्हाला याचं भाग्य मिळेल. हे सुद्धा आवर्जून मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला सांगतो. आणि म्हणून झालं तो कामाचं शांत झालं का अजून काय राहिले ठळक आता शेवटच्या याच्याकडे यायचे जर आपल्याला परवा पद्मश्री पाटील किती चांगलं काम करतात असं काय झालं सांगितलं. मी साहेबाला खाली बसल्या किती विचारित होतो. म्हटलं साहेब तुम्ही किती वर्ष मंत्री होता. काय म्हणजे मी 2 वर्ष कॅबिनेट मंत्री होतो आणि 4 वर्ष राज्य. मला सांगा 2 आणि 4 6 वर्षाच्या मंत्रिपदाच्या काळात बार्शी तालुकाच आहे की आणि तिकडं 45 वर्ष मंत्री आहे धाराशिव. आणि धाराशिव काय आमची आडत बघितली का म्हणजे धाराशिवची आडत बघितली का नाही. कुत्रीने दुखर हिंडली. आणि बार्शी 6 वर्षाचं मंत्रिपद आहे. ती 2 वर्ष फक्त कॅबिनेट आणि 4 वर्ष बघितली घेतली बाजारची. आणि हे सांगायला साहेब डॉक्टर पाटील किती देत नाही. मग नेमकं करायचंय काय. बार्शीची बाजार समिती धाराशिव सारखी करायची का. होय करायची का. हा आणि म्हणून शेवटच्या मुद्द्याकडे मी येतोय आता. कारण साहेबांचं भाषण मला सुद्धा ऐकायचंय. मला सांगतो मी विधानसभेला आमदार होतो. मी जेवढं विधानसभेत बसत नव्हतो सोपल साहेब लॉबीत आले की आमचा सगळ्या विधानसभा लॉबीतच पाहिजे. मला वाटते साहेब ज्यांची भाषणं ऐकावी अशी फार कमी माणसं राहिली. इतर मग तो राहिलीच नाही. आता अख्ख्या महाराष्ट्रात आवर्जून भाषण कुणाचं ऐकत असतील तर मला वाटते सोपल साहेब एकमेव व्यक्ती राहिली. युट्यूब ही बघत नसतात. तुम्ही बघा तुमच्या भाषणाला किती व्ह्यूज आहेत. आज ह्या वयात सुद्धा तरुण माणसं आम्ही बघतो. फार कोण राहिलं नाही फक्त तुम्ही. त्यामुळे निश्चित तुमच्या भाषणाची आतुरता आहे. आता मला तुम्हाला सगळ्याला विचारायचंय बहिनो 11,000 का सोयाबीन 4,500 रुपये आया कि नहीं आया. हाँ ये है मोदी की. हाँ वोट देना मला. भाई और बहनों 400 का सिलेंडर 1200 को गया कि नहीं गया. ये है मोदी की. हाँ भाई और बहनों 60 रुपए का डीजल 97 रुपए को गया कि नहीं गया. ये है
लाखों रुपए को गया, ये है खाद्याचं मोटर. कांदा तर महत्वाचा आहे, कांदा सुटणार नाही. डीएपीचं पोतं 450 को मिलता था, अभी 1600-1700 को गया कि नहीं गया? ये है मोदी की गारंटी. आणि आता पावसाळ्याने म्हणायला लागली की किती हापकी मार, बहुतेक सोयाबीन 2000 निघायचे फिटली हाऊस. सोयाबीन वाल्याची ती परिस्थिती कांदा तापली ती. मी साहेब ज्याला म्हणून गाव आहे पोहून तालुक्यात, तिथे 100% कांदा उत्पादक शेतकरी साहेब कांदे घेऊन बसली ती. म्हटलं का बसलो? म्हणले कमळाबाईची माणसं प्रचारावर आली, त्यांना दाखवायचे म्हणले या गावात तुम्ही माहिती घ्या, पत्रकार जर असतील तर माहिती घ्या. जियाजलामध्ये जाऊन भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला प्रचार सभा घेतली का? मला फक्त तुम्ही माहिती घेऊन सांगा, मी तुम्हाला आवडून सांगतो. तुमची आहे बहु तालुक्यात ही परिस्थिती आहे का? कांद्याचा भाव 60 ला गेला न गेला की कांद्यावर निर्यात लगेच कांदा आमचा शेतकरी उघडल्यावर. सोयाबीनचा भाव 11,000 गेला न गेला की पाम तेलावर आयात शुल्क कपात, सोयाबीन आयात 11,000 रुपये सोयाबीनचा भाव 4,000. आता एका क्विंटलला किती मिळालं? 7,000. तरी 1000 सोडून देऊ, 500 मोदी 500 4,000. 7 किती क्विंटल निघते सोयाबीन यात्रा? सगळं सोडा 5 क्विंटल एकरात 5 क्विंटल निघते का? आणि फरक किती पडला? 6,000. मग 5 30,000 रुपये एका एकरात बुडाला का नाही? 30,000 रुपये एका एकरात. आता त्या 5 एकर वाल्याचा हिशेब करू. 5 30 आणि 5 3 म्हणजे 5 एकरच्या शेतकऱ्याचा 1.5 लाखाचा निब्बर हवाडा खाल्लाय. कसला निब्बर? 1.5 लाख हवाडा खाल्लाय. आणि पारावर बसून विचारते 4 महिन्यात 2,000 आलं का नाही? आता मला सांगा 4 महिन्याला 2,000, महिन्याला किती? 500. दिवसाला 17 रुपये. मी एका औषधाच्या शेतकऱ्याच्या म्हणलं 17 काय येते? म्हणलं त्याच्यात जर 3 टाकले तर 3 हिमालय येतात. म्हणजे घ्या शेतकरी सन्मान. ह्याच्यावर बोलायचं नाही. पण तुम्ही शेतकऱ्याचं उत्पन्न 2022 ला दुप्पट करणार होता. तुम्ही उत्पन्न दुप्पट केलं नाही, उत्पादन खर्च दुप्पट केला. 14 ला नांगरण 800 रुपये एकर होता, आज 2200 रुपये एकर आहे. 14 ला डीपीचं पोतं 450 ला भेटायचं, आज 1500-1600च्या घरात आहे. 14 ला सोयाबीनची बॅग 2,000 ला भेटायची, आज 4,000 रुपयाच्या घरात आहे. उत्पादन खर्च दुप्पट झालाय, पण उत्पन्न आणि 14 ला सोयाबीन 4,000 रुपये होतं आज. हे है मोदी की गॅरंटी. ही सोयाबीनची कांद्याची परिस्थिती साहेब, बिसलेरी बाटलीचा भाव 20 रुपयाला मिळते लिटरवर, आणि शेतकऱ्याच्या गाईच्या दुधाचा भाव 27 रुपये लिटर. शेतकरी अवघड इथं. मग कसं बरं चाललंय असं? याचा विचार करा. आणि मी खात्रीने सांगतो की लोकसभेत तुमचा विषय त्यांच्या छाताडावर मांडणारा हा जो आहे एकमेव खासदार होता, कामाला नाही बोलला. मला आपल्याला आवर्जून सांगायचंय, मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय जरांगे पाटलांचं आंदोलन साहेब आज झालं. मी आज विषय मांडला नाही. ज्यावेळेस सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाच्या विरोधातली याचिका आली त्यावेळेस मी हा विषय मांडला.
का मांडला साहेब? माझ्या धाराशिव तालुक्यामध्ये एका मराठा समाजाच्या शेतकऱ्यानं एक दिवसभर त्याच्या मुलीला डी फार्मसीला ऍडमिशन घेण्यासाठी धाराशिव या ठिकाणी दिवसभर बघितलं. या कॉलेजची फीस किती आहे, त्या कॉलेजची फीस किती आहे, आणि अक्षरशः रात्री येऊन त्या पुरीच्या बापानं गळफास लावून आत्महत्या केली. गळफास लावून का त्या बापाला मनावं वाटलं असं? जी बाप आजच्या दिवशी तिच्या लेकीला घेऊन अख्खं दिवसभर कॉलेज पार्क घालतंय, त्या बापाला का मनावं वाटलं असं? विचार आला नसेल की ह्याच्या मागे माझं कोण बघणार आहे. पण साहेब आत्महत्या केली. ती घटना मला इतकी वेदना देणारी होती, म्हणून मी लोकसभेत मागणी केली की तामिळनाडू राज्यात आरक्षण 50%ची मर्यादा ओलांडल्याच्या नंतर सुद्धा जर केंद्र सरकारच्या अफिडेव्हिटमुळे टिकू शकत असेल तर त्याच पद्धतीनं महाराष्ट्र राज्याचं मराठा समाजाचं आरक्षण सुद्धा जे तामिळनाडू सरकारच्या बाबतीत केंद्र सरकारनं केलं तेच त्या केंद्र सरकारनं करावं. आणि साहेब 7 वेळेस हा विषय मी मांडून ठेवला. 12व्या चट्टामध्ये समतेचा संदेश देणारे महात्मा बसवेश्वर यांना मांडणारा जो अनुयायी आहे लिंगायत समाज, हा समाज अल्पसंख्याक समाजाचा दर्जा मिळावा म्हणून कित्येक वर्ष ज्या ठिकाणी मागणी करतोय. साहेब ह्या समाजाला अल्पसंख्याक समाजाचा दर्जा देण्याची मागणी करणारा आपण मीच लोकसभेतला एकमेव खासदार आहे, हे सुद्धा मला आवर्जून त्या ठिकाणी सांगायचं. धनगर समाजाचं आरक्षण असू द्या, मुस्लिम समाजाचं आरक्षण असू द्या, प्रत्येक विषय तुमचा खासदार म्हणून त्या ठिकाणी मी प्रामाणिकपणे मांडले. आणि मला आपल्याला विचारायचंय की तुमचे प्रश्न त्यांच्या छाताडावर बसून मांडणारा खासदार पाहिजे का हमारे देश के यशस्वी पंतप्रधान मोदी जी के नेतृत्व में हमारा देश जो तरक्की कर रहा है असं कोणतं बोलणार पाहिजे? कसलं पाहिजे? आणि गंमत काय साहेब, परवा तुम्ही गाडी घ्यायला झाली की कुटुंब कोणाला आलं, कुटुंबाला विचारलं गेलं की तुम्ही आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आला, मग आता तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस बळकट करणार म्हणजे कशाला काय करू मी माझा नवरा? मी म्हणलो नाही, हा बहुमताच्या पाहिजे आज दादा तुमचा पळत ती काहीतरी होतं म्हणून दुसऱ्या दिवशी दुसरं आलं. ती काय म्हणतोय साहेब? आमच्या रक्तात राष्ट्रवादी, हृदयात भाजप आहे. म्हटलं किडनी जात असतील लिव्हर टाक म्हटलं, आणि लिव्हर मध्ये म्हणते म्हणजे अख्ख्या शरीराच्या पार्टामध्ये सगळे पक्ष गेलं ही रात्रीतून कुठल्याही पक्षात जायला मोकळा. काय समर्थन करते? काय कशाचं समर्थन करते? लोकाला इतकं ग्रहित करून जर राजकारण केलं तर लोक ह्या गद्दारीला त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, हे सुद्धा मी तुम्हाला खास देण्यात सांगतो. आणि कुणाची काही देणं घेणं नसलेलं हे पाटील कुटुंब आहे. तुम्ही तुमचं सांगा, अहो राजकीय स्वार्थासाठी आता बघा आमदार आहे, तू राष्ट्रवादी का होना पण जा, पण खासदार की तूच लढीव, कारण विकास तू आपल्या घराशिवाय दुसऱ्याला जाणार. त्यांनी मला विचारलं ना साहेब, राणा पाटील आणि डॉक्टर पाटलांनी एक नाही साहेब 45 वर्षांनी एक स्वप्न दाखवलंय. 45 वर्ष एकही उद्योग पुढे नाही. तुम्ही या माहिती बघायची मार्केटची रामतेची बघा, मोपेडचा कारखाना बंद पडला, व्हिडिओ कॉल जळून गेलं, काही करा. आता ती कैलास पाटील त्यांच्यासोबत होते, माझ्याबरोबर आले साहेब, तिथून जाई म्हणून एक कारखाना उभा केला, शेअर गोळा केले, आणि कैलास पाटलाला राणा पाटील काय करते, काय करावं म्हणजे लोकांना वाटेल की काम चालू झालं. कैलास पाटील विचार म्हणला चिमणी लांबून गेली दारा, मला निश्चित चिमणी उभा करा म्हणला. थोडं जायची चिमणी आपण उभा केलेली आहे ना, पण कारखान्याचं काय निश्चित चिमणी. आणि ही सत्ता पिकासू मंडळी आहे, फार काही सांगत नाही. स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी स्वतःच्या सख्या चुलत भावाचा सुद्धा सुपारी देऊन खून करणारे हा मंडळी आहे. याच्यापेक्षा दुसरं उदाहरण द्यायची गरज नाही.
स्वतःच्या सगळ्या चुलत भावाचा सुपारी देऊन फोन करणारे मंडळी आहेत. मला वाटतंय तुमच्या आणि आमच्या प्रश्नाचं ह्यांना घेणं देणं असेल का? असेल का? साधा प्रश्न. आणि म्हणून बाबांनो, आता आमचा बाण चोरीला गेलाय, माहितीये ना? बाण आता आम्हाला काय दिली? आणि राष्ट्रवादीचं सुद्धा घड्याळ त्यांना दिली तुतारी. म्हणजे चोरलेलं घड्याळ घेऊनच आले. मी बार्शी तालुक्याच्या बाबतीत निश्चित जायचंय. तुमच्यामुळे सगळ्या चिन्हावर लढायचा अनुभव आहे. काय काळजी करायची बाकी तुला समजून सांगावं लागते. बाकी फिरत नाही म्हणलं काळजी करू नका, आम्हाला करते म्हणजे. आणि म्हणून येणाऱ्या 8 तारखेला जे आपल्याला मतदान करायचंय, मला माहिती आहे मी काय मोदी मी फक्त ऐकायला म्हणलं मोदीची म्हणली बात ऐकलेलं ऐकली का कधी लोक म्हणून 8 म्हणून 8 म्हणतो. मला माहिती आहे जात नाही, पण 8 म्हणल्या तडाख्याने म्हणली काय म्हणजे ही मन की बात नाही, तुम्ही दिल की बात म्हणून तुम्ही त्या ठिकाणी ऐकले. आणि म्हणून येणाऱ्या 7 तारखेला आपलं चिन्ह काय? काय चिन्ह आहे? ही घराघरात पोहोचवा. आणि आपल्याला वचन देतो की जे सहकार्य, जी ताकद, जी माया, जी प्रेम, जो विश्वास तुम्ही या ओमराजेवर व्यक्त केलाय, त्याच्या दुपटीनं त्या ठिकाणी ओमराजेची परतफेड होईल एवढं मात्र मी तुम्हाला आवडून. आणि बांधवांनो, काही एकच विषय सांगतो. मी माझ्या आयुष्यात राजकारणात ना कधी पक्ष बघितला, ना व्यक्ती बघितला, ना जात बघितली, ना धर्म बघितला, ना मला गाव प्लस आहे का बघितलं, मला गाव मायनस आहे का बघितलं, काहीच बघितलं नाही साहेब. आपल्याकडं काम आलंय, आपण त्याचं काम करायचं, ह्याच भावनेचं मी काम केलेलं आहे. कधीही भले तुम्ही माझ्या विरोधात जरी काम केलं असलं तरी ओमराजेकडनं तुम्हाला कधीही मला एकाने मी म्हणावं की एक शब्दानं तरी तुम्हाला माझ्या वागण्यात आणि बोलण्यात फरक दिसला का? कधीच नाही. आणि साहेब ही प्रेम त्याच्यामुळेच गमावलंय. आणि आपल्याला खात्री देतो की या प्रेमाची उतराई त्याच ताकदीने हा ओमराजे करेल, कारण हा कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबाचा पोरगा आहे. ठवाय बाबांनो, शब्दाला कधी खाली जाऊन देणार नाही. येणाऱ्या 7 तारखेला मशाल या चिन्हावरचं बटन दाबून तुमचा खासदार म्हणून मला लोकसभेत काम करायची संधी द्यावी ही विनंती करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.